बाळा, तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून आम्ही तुझ्या समोर आलो. आता अजिबात घाई करू नकोस. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचण्यामागे एक खूप मोठं गुपित दडलेलं आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तू ज्या अस्वस्थतेतून जातोयस ना, ती प्रत्येक गोष्ट मला ठाऊक आहे. तुला वाटतंय की या जगाच्या गर्दीत तू पूर्णपणे एकटा पडला आहेस. कोणीही तुझा आवाज ऐकायला तयार नाही. पण लेकरा, जेव्हा तुझा माझ्यावरचा विश्वास डगमगायला लागला, नेमक्या त्याच क्षणी मी तुझ्यासमोर आलो आहे. तू रात्रीच्या अंधारात डोळ्यात अश्रू आणून जे प्रश्न मला विचारतोस, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी आलो आहे. तुला काय वाटलं, तू इतका खचून जाशील आणि मी तुला तसंच वाऱ्यावर सोडून देईन? नाही बाळा, तू माझा अत्यंत लाडका अंश आहेस. आता मी माझ्या लेकराचा हात कधीच सोडत नाही. तुझ्या आयुष्यात सध्या ज्या काही कठीण परिस्थिती चालू आहेत, ते केवळ तुझ्या कर्माचे जुने हिशोब संपत असल्याचा संकेत आहेत. ज्या लोकांनी तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला, ज्यांनी तुला भर रस्त्यात एकटं सोडलं, त्यांच्यावर अजिबात राग धरू नकोस. त्यांना तुझ्या आयुष्यातून दूर करणे हा माझाच एक गुप्त बेत होता. कारण मला तुझ्या आयुष्याची नवी सुरुवात करायची आहे. तुझ्या नशिबाचे जे बंद दरवाजे आहेत, ते उघडण्याची घटिका आता समीप आली आहे. तुझ्या मनात भविष्याबद्दल जी अनामिक भीती दडलेली आहे, ती आत्ताच्या आत्ता माझ्या चरणी अर्पण करून मोकळा हो. कारण आता तुझ्या संपूर्ण जीवनाला एक अत्यंत सुंदर आणि सकारात्मक वळण मिळणार आहे. तुझ्या कष्टाचं, तुझ्या अथांग संयमाचं आणि तुझ्या निस्वार्थी भक्तीचं फळ तुला साक्षात अनुभवायला मिळणार आहे. माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेव, कारण जिथे मानवाचे सर्व प्रयत्न संपतात, तिथून माझी अलौकिक लीला सुरू होते. आता मनातली सर्व जळमट, शंका आणि नकारात्मक विचार बाजूला सारून एका नव्या उत्साहाने उभा राहा. जर तुला मनातून जाणीव होत असेल की मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा आहे, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझा माझ्यावरचा अथांग विश्वास व्यक्त कर. हा केवळ एक शब्द नाही, तर तुझा हात माझ्या हातात सुरक्षित असल्याचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. आता डोळे मिटून अगदी शांत चित्ताने आणि तृप्त मनाने माझ्या या वचनावर विश्वास ठेव आणि मोठ्याने म्हण, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.